तंत्रज्ञाने होते प्रगती, देई मानवा सुख समृद्धी, निसर्ग अन्विज्ञान. विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी, जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, ज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय. चहा तयार आहे मॅडम. वाव, थँक्यू सो मच. तुला हवा तसा थंड करून आणलाय. थँक्यू. येस. बोला, नाश्त्याला काय घेणार? तूच सांग ना. थांबा जरा विचार करून सांगतो. काल गुरुवार होता म्हणून तू साबुदाण्याची खिचडी केली होतीस. आज शुक्रवार आहे म्हणजे तुला अंड्याचे कोणतेही पदार्थ चालतील ना? करेक्ट. येस. काहीही चालेल मला. आणि कसं आहे ना अक्षय, तू ऑमलेट उत्तम करतोस त्यामुळे ऑमलेट चालेल. तरी विचारून घेतलेलं बरं. हे काय, मागच्या आठवड्यात आठवतं ना, शुक्रवारच होता आणि एक नवीन पदार्थ म्हणून तुला मी एग बेनेडिक्ट करून खायला घातला. खाल्लास तर नाहीसच, उलट माझ्यावर ओरडलीस. अरे त्या दिवशी संकष्टी होती म्हणून. एवढी शिकलीस, अमेरिका फिरून आलीस, तरी अजून संकष्टी कर तू साजरी. हॅलो, तुझ्याच आईने सांगितलंय ना म्हणून संकष्टी करतेय, त्यांचं मन राखण्यासाठी. आणि काय माहितीये का, माझा बाकी कुठल्याही गोष्टींवर विश्वास नसला तरी सुद्धा माझं माझ्या सासूबाईंवर प्रचंड प्रेम आहे. मला तर अलीकडे असं वाटायला लागलंय की माझ्या आईचं माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावरच प्रेम आहे. ऑफकोर्स आहेच मुळी. आणि काय रे, तुला काय वाटलं तूच एकटा कविता करून माणसं जोडू शकतोस? मला सुद्धा येतात माणसं जोडता. हा, फक्त ना मला तुझ्या इतक्या छान छान कविता करता येत नाही तितकंच. माणसं जोडण्यावरून आठवलं, काय? मकरंद सर येणार आहेत मला पिकअप करायला. आणि हे आत्ता सांगतोयस तू अक्षय? काय कमाल आहे तुझी. चल चल आवडायला. थांब, सॉरी मी विसरून गेलो तुला सांगायचं. येतील ते आता थोड्या वेळाने. मकरंद सर येणार म्हणजे मला आता आवरायला पाहिजे लवकर. सर काय म्हणतोयस? आणि तू लहान भावाप्रमाणे मानतात ना ते तुला. त्यांच्यावर काय जादू केलीयस ना देव जाणे. की काय रे, त्यांच्यावर सुद्धा एखादी कविता करून ऐकवलीस त्यांना? नाही, कवितेत रमणारा माणूस नाहीये तो. ते तंत्रज्ञानात रमणारे व्यक्ती आहेत. आणि आता सुद्धा ते मला कुठल्या तरी टेक्निकल कॉन्फरन्सलाच घेऊन चाललेत. मला म्हणाले की तुला आवडेल म्हणे खूप. टेक्निकल कॉन्फरन्स? पण म्हणजे तुझा काय संबंध? अगं मी तेच त्यांना म्हणालो. अहो म्हटलं माझी बायको फक्त इंजिनियर आहे, तेवढाच काय तो माझा तंत्रज्ञानाशी संबंध? तर म्हणाले नाही तसं नाही, महत्वाची आहे, उद्याच्या दृष्टीने महत्वाची आहे ती. AI वरची कॉन्फरन्स आहे ग. ऐक ना, तुला काही माहिती असेल तर मला सांग ना, जरा थोडी डिटेल दे. नाही काय आहे, सरांना वाटतं मी हुशार आहे तर त्यांच्यासमोर मूर्ख नको ठरायला. अरे आहेसच तू हुशार, नाही तर तुझ्याशी लग्न थोडीच केलं असतं मी. बरोबर आहे. मला थोडी जरा डिटेल सांग ना. म्हणजे काय? शांत शांत. काही नाही रे, भानगड वगैरे काही नाही. AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. एवढं काय मला माहिती नव्हतं. मला जरा डिटेल सांग ना. म्हणजे त्यात काय काय असतं, त्याच्यात काय आणखीन होतं, म्हणजे मला बोलू दे. बोल. अरे कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय की यंत्राने माणसासारखा विचार करणं. यंत्र कसा विचार करणार? अरे माणसासारखा, माणूस करतो तसा. म्हणजे माणूस कसा सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मग त्याच्यावर विचार करतो, यंत्र सुद्धा तेच करतात. म्हणजे बघ, हा आता ब्रेकफास्ट बनवताना तू कसं आजचा वार कुठला आहे किंवा संकष्टी असेल तर मी अंड खाणार नाही असा सगळा विचार केलास ना, हा असा सगळा विचार यंत्र करतात. म्हणजे अगदी माणसासारखंच रे. अगं पण हे सगळं यंत्राला कसं कळणार? अरे कळणार वगैरे नाही, ते आपणच सांगायचं. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्रामध्ये ही सगळी माहिती आपणच फीड करायची, त्याला देत जायची. मग ते यंत्र त्या माहितीतून शिकत जातं, अगदी आपण शिकतो तसंच. आणि तुला सांगू का, पुढे एक वेळ अशी येते की ते यंत्रच निर्णय घेतं, अगदी माणसासारखं रे, आपण जसं शिकतो तसं. थँक्यू.
मला थोडक्यात तू AI बद्दल बरीच माहिती दिलेली आहेस. हो. मला एक आता सांग, पण या सगळ्याचा मला काय उपयोग आहे? मी त्या कॉन्फरन्सला जाऊन काय फायदा? अरे जा रे, आवडेल तुला. आणि ना मुळात हे फील्ड, हा विषयच इतका इंटरेस्टिंग आहे ना, तुला नक्की आवडेल. बर, ठीक आहे. हे मकरंद सर आले वाटतं. चल चल, मी आवरतो. हा चल. मराठी विज्ञान परिषद स्थापना 1966. त्याच वर्षी पहिलं विज्ञान संमेलन. आजतागायत एकूण 58 संमेलनं, असंख्य विज्ञान उपक्रम. मराठी विज्ञान परिषद म्हणजे विज्ञान भान जगण्यासाठीचा मंत्र नवा. जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे. रसिक हो, ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि संगीत समीक्षक अमरेंद्र धनेश्वर आपल्या भेटीला येत आहेत. मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत. या कला संगीताची मुळं किंवा त्याचा प्रभाव हा जनप्रिय संगीतात किंवा पॉप्युलर संगीतामध्ये दिसतो. बरोबर. आणि तो वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होतो. या मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचं प्रसारण रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 वाजता आणि पुनःप्रसारण रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10 आणि सायंकाळी 5 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. प्रस्तुत करता जाई काजळ. परंपरा 70 वर्षांची. मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात JB जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम. पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी डॉक्टर JB जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी. भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर, गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे JB जोशी रिसर्च फाउंडेशन. मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्त्वाची शाखा JB जोशी रिसर्च फाउंडेशन. नमस्कार सर, या. गुड मॉर्निंग. नमस्कार. या. कशी आहेस तू? एकदम मस्त. आणि म्हणजे नवरा कुठे आहे तुझा? हो, येतोय. तयार होतोय. तुमच्यासोबतच जायचं म्हणत होता. बसा ना सर. अगं त्याला घेऊन चाललोय मी एका याच्या कॉन्फरन्स. हो, मला म्हणाला तो. आणि त्याला हे समजत नाहीये की त्याचा त्या सेमिनारशी काय संबंध आहे ते. असं म्हणाला तो तुला? कठीण आहे. आलात सर तुम्ही? येस, निघायचं. बरं मला एक सांग, हा. तुला AI म्हणजे काय माहिती आहे ना? खरं सांगू का सर, हा. म्हणजे मला तसं थोडं थोडं माहिती होतं, पण आता 10 मिनिटापूर्वी हिने मला जरा थोडं जास्त एक्सप्लेन करून सांगितलं, तेव्हा अजून थोडंसं कळलं. पण सर, माझा या सगळ्याशी काय संबंध आहे? AI शी हा. तू ना थोर आहेस. ज्या गोष्टी रोज वापरतोस त्याच्याशी काय संबंध म्हणून विचारतोस? अहो सर, मी AI वगैरे काही नाही अरे वापरत. वापरतोस. कसं काय? मला सांग, इंटरनेटवरती तू सर्च करतोस? अहो सर, ते सर्च करायला जमलं नसतं तर नोकरीवरून काढून नसं का टाकलं तुम्ही? मला सांग, तू शॉपिंग साईट्स आणि OTT प्लॅटफॉर्म वापरतोस? ते वापरलं नसतं तर हिने एवढ्यात घटस्फोट घेतला असता. बघितलंच सर, असं करतो हा. म्हणजे तू आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतोस? ते कसं काय? मी सांगते. हा. हे बघ, इंटरनेटवर तू एखादी गोष्ट जेव्हा सर्च करतोस तेव्हा खाली सजेशन्स येतात ना तुला. अगं हो, मी आत्ता ते आर्टिफिशियल टाईप केलं, लगेच इंटेलिजन्स आलं. करेक्ट. हे असं सगळं घडतं कारण त्यामागे AI आहे. अच्छा. मी समजावतो. हा. एक मिनिट, तुम्ही बोला, तोपर्यंत मी चहा करते मस्तपैकी. चालेल. ओके. आलेच. हा. मला पण आणि कप. बर. हा सर. मला सांग, तू शॉपिंग साईट्स वरती जातोस हो. आणि शॉपिंग साईट तुला सजेशन्स देतं. हो, एक्झॅक्टली सर. मला केव्हाचही विचारायचं होतं. म्हणजे मी माझ्या मनात ज्या वस्तू असतात ना, त्या पण मला सजेशन्स मध्ये येतात. हे कसं काय? बर, हे सांगतो. पण मला सांग, तू OTT प्लॅटफॉर्म वर जातोस? हो, जातो. मग तुला आवडणारे चित्रपट ते सजेस्ट करतात की नाही? अहो एक्झॅक्टली. म्हणजे आता मला रोमॅन्टिक सिनेमे आवडतात, तर मला सगळे रोमॅन्टिक सिनेमे सुचवतो OTT. आणि हिला सगळे मारामारीचे सिनेमे आवडतात, तर तिला सगळे मारामारीचे सिनेमे सुचवतं. म्हणजे ह्या सगळ्या मागे पण हे आहे. अर्थात. अरे लक्षात घे, तू जगात एकटा शॉपिंग करत नाही. जगातले जेवढे लोक शॉपिंग करतात त्या सगळ्याचा डेटा या शॉपिंग साईट्स कडे असतो. बर. आणि एक गोष्ट घेतल्यानंतर त्याच्यानंतर माणूस दुसरी गोष्ट कुठली घेतो
हे याच्यावर एआयचं लक्ष असतं. इंटरेस्टिंग. त्यामुळे तू जर ती गोष्ट घेतलीस तर ताबडतोब तो तुला विचारतो ही पण पाहिजे का, कारण आतापर्यंत एवढ्या लोकांनी या गोष्टी घेतल्या आहेत. तसंच ज्यावेळेला तू ओटीटी प्लॅटफॉर्मवर जाऊन एका पद्धतीचे चित्रपट पाहतोस त्यावेळेला त्याला माहिती आहे की ह्याच्यानंतर तू कुठला चित्रपट बघायला तुला आवडेल, त्यामुळे तो त्याप्रमाणे सजेस्ट करतो. अरे हे काहीच नाही, नजीकच्या भविष्य काळामध्ये एआय आपलं अख्खं आयुष्य व्यापून टाकणार आहे. ते कसं काय? बर मला सांग, आता आपण सेमिनारला जाणार आहोत, हो. गाडी कोण चालवणार? म्हणजे युजली तुम्ही चालवता, पण तुमची इच्छा नसेल तर मी चालवतो. बर मला सांग, नजीकच्या भविष्य काळामध्ये समजा मी तुला सांगितलं असं होणार आहे की आपण दोघेच जण गाडीत आहोत, सेमिनारला चाललोय, पण गाडी तूही चालवणार नाही आणि मीही चालवणार नाही, तर काही काय सर, पण हे कसं काय शक्य आहे? चहा तयार आहे, आधी चहा घ्या. थँक्यू. काय म्हणत होतास तू? थँक्यू सांगतो. अगं हे बघ सर काय म्हणताय की म्हणे नजीकच्या काळामध्ये आम्ही दोघेही गाडीत असलो तरी आम्ही दोघेही गाडी न चालवता गाडी आपोआप जाणार म्हणे. कसं शक्य आहे? बरोबर बरोबर. अरे तुला काल तो व्हिडिओ नाही का पाठवला होता, त्यात बघितलंस ना की गाड्या चालत होत्या पण ड्रायव्हरच नाही त्यात. खरं तर आता या क्षणाला आपल्या देशात जरी या गाड्या नसल्या तरी जगभरात आहेत या गाड्या, आणि ड्रायव्हरलेस कार्स म्हणतात ना त्याला. चालक विरहित गाड्या. नाही मला मान्य आहे चालक विरहित गाड्या असतील, पण मला सांगा वाटेत खड्डा आला किंवा कुत्रं आडवं आलं, मग या गाड्यांना अनेक कॅमेरे आणि अनेक सेन्सर्स असतात. मला सांग, तुला गाडी चालवताना गाडीच्या खालचं, वरचं, मागचं दिसतं? नाही. या गाड्यांना दिसतं. एवढ्या कॅमेऱ्यातनं आणि एवढ्या सेन्सर्स मधनं जो काही डेटा मिळतो तो त्या गाडीच्या मध्ये असलेल्या कम्प्युटरला फीड केला जातो, आणि या सगळ्या डेटावरनं क्षणार्धात कम्प्युटर निर्णय घेतो आणि ठरवतो गाडी वळवून खड्डा चुकवायचा का हॉर्न वाजवून कुत्र्याला बाजूला करायचं. मला सांग, एवढ्या सगळ्या डेटावरनं क्षणार्धात डिसिजन घेणाऱ्या कम्प्युटरच्या क्षमतेबद्दल तरी तुला काही शंका नाही ना? नाही 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 अजिबातच नाही. आता एवढ्या वर्षात आपल्याकडे जी डेव्हलपमेंट झाली आहे, म्हणजे पूर्वी जे रिपोर्ट्स बनवायला कित्येक दिवस लागायचे, कित्येक तास लागायचे, ते आता आपण क्षणात मिळवतो की. मग पण सर मग असं जर असेल तर ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हळूहळू यंत्र माणूस बनायला लागेल. अरे तोही बनवलाय आता. तो नाही, खरं तर ती म्हणायला पाहिजे, कारण या बोलू शकणाऱ्या, चालू शकणाऱ्या यंत्ररूपी मानवाचं नाव आहे सोफिया. ऐकलेस का काही? थांब, तुला एक क्लिपच दाखवतो. हा. हे बघ, ही विदेशी असली तरी आपल्या भारतामध्येही एक रोबो म्हणजे यंत्रमानवी अशीच सोफियासारखी चक्क शाळेत शिकवायचं काम करते. तिच्या गळ्यातला जो लॉकेट आहे त्या लॉकेटच्या माध्यमातून ती सगळ्या मुलांशी संवाद साधते. त्याच लॉकेटमधून ती ऐकते, त्याच लॉकेटमधून तिचा आवाज येतो, आणि अशा पद्धतीने ती सर्व मुलांचं शंका निरसन करते. वेगवेगळे एक्सप्रेशन्स देते, शिवाय वेगवेगळ्या भाषेत सुद्धा बोलतेय. आणि सर, इफ आय एम नॉट रॉंग, हिला कोणत्या तरी देशाने नागरिकत्व सुद्धा दिले ना? अगदी बरोबर. सोफियाला सौदी अरेबियाने नागरिकत्व दिलेलं आहे. ती सौदी अरेबियाची नागरिक आहे. मराठी विज्ञान परिषद साल 2015 पासून सादर करीत आहे विज्ञान एकांकिका स्पर्धा. विज्ञान प्रचार आणि प्रसार नाट्य माध्यमातून नाट्य क्षेत्रातील नामवंत मंडळींचा सहभाग आणि मार्गदर्शन, विजेत्यांसाठी अनेक आकर्षक पारितोषिके. विज्ञान ऐका, पहा, अनुभवा आणि अंगीकारा. संपर्क मराठी विज्ञान परिषद. Lights, sound, camera, action. तराने पुराणे
सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता, सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्र 10:30 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिन. चला बनूया गणित मित्र. मराठी विज्ञान परिषद आयोजित शिबिरामध्ये अत्यंत मनोरंजक पद्धतीने शिकूया ठोकळ्यांची गणिती करामत. पायथागोरस, युलर, फॉर्मॅट सारख्या गणितींचे सिद्धांत आणि संकल्पना. विविध गणिती उपक्रमांचे आयोजन. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांसाठीची कार्यशाळा जर्नी थ्रू मॅथमॅटिक्स. संपर्क मराठी विज्ञान परिषद. रुचिरा. प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. ह्या निमित्त मराठी विज्ञान परिषद आयोजित विविध उपक्रम, व्याख्याने, परिसंवाद, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, दृकश्राव्य कार्यक्रम, प्रदर्शने, शिबिरे, विज्ञान दिंडी, विज्ञान गीत. संपर्क मराठी विज्ञान परिषद. मला सांगा, तुमची ही सोफिया कविता करू शकते का? विनोद सांगू शकते का? काव्यशास्त्र विनोदाशिवाय माणूस कसा बनेल? तुला काय वाटलं कविता फक्त तुलाच करता येतात? अरे कृत्रिम बुद्धिमत्ता कविता करू शकते, ती सुद्धा मराठीत. हा, तू फक्त मला कवी सांग आणि विषय सांग. चल मी तुला दाखवतो. कवी सांग म्हणजे? अरे ज्ञानेश्वरापासून कुसुमाग्रजांपर्यंत कुठलाही कवी सांग, म्हणजे त्या कवीने जर या विषयावरची कविता केली असती तर ती कशी केली असती हे AI करून दाखवेल. उदाहरणार्थ ग दी माडगुळकर. तंत्रज्ञानाच्या जाळ्यात कृत्रिम बुद्धिमत्ता फुलते, मानवतेचा धागा धरून नव्या विचारात जुळते. विचारांची नवी वाट, कळ्यांची नवी फुले, मानवाच्या मनात घडते जगण्याची नवी पाळेमुळे. भावनांचा रंग उधळते, कधी हळवा कधी गहिरा, कृत्रिमच्या त्या काठावर जगण्याचे भान निसटतेच कधीरा. शब्दांचा तो खेळ सुंदर, कधी गोड कधी कठोर, माडगुळकरांच्या त्या शैलीत कृत्रिम बुद्धिमत्ता मिळवते थोर. मानवतेच्या सोबतीने तंत्रज्ञानाचे जाळे गुंफते, काळाच्या त्या प्रवाहात नव्या जगाचे स्वप्न फुलवते. आणि अजून एक अशीच कविता दे म्हटल्यावर त्यांनी ही कविता दिली आहे. गुंफताना शब्दांची माळ, वाटलाच नाही निराळा काळ. कुठे हरवली ती भावना आणि नवे विश्व झाले आहे आजकाल. सांजवात लाविताना आठवते तो जुना गंध, आता मात्र यंत्रांच्या हातात जिव्हाळ्याचा नाही राहिला गंध. त्या शब्दात होती जिव्हाळ्याची धार, आता संगणकात नुसतीच शंका. शब्दांची ती मंद ज्योत कृत्रिमतेत हरवलीस का? तरीही या नव्या युगात शोधतोय आपण तोच विचार. जरी कृत्रिमतेचा झाला आहे आधार, माणुसकीचा हात धरूया आपसात आधार. शब्दांनी भरलेले आकाश माणसाच्या मनास नेईल कधीतरी. कृत्रिमतेच्या त्या गूढ विश्वात माडगुळकरांच्या ओळी पुन्हा गुणगुणू कधीतरी. माझ्यासारखी कविता करेल? तुझ्यासारखी कविता तुलाच करायला लागेल. अरे कारण खूप सोपं आहे. AI ला कविता करायला लागतं काय? तुझ्या आतापर्यंतच्या जर सगळ्या कविता AI ला फीड केल्या तर AI हे करू शकेल, कारण त्याचा अभ्यास करून मगच पुढची कविता AI करतं. आणि मला काय वाटतं ना सर, म्हणजे कविता जाऊ दे, पण या AIच्या मदतीने किंवा या टेक्नॉलॉजीमुळे एखाद्या हयात नसलेल्या गायकाचा आवाज सुद्धा बनवता येईल ना, म्हणजे त्याच्या आवाजात सुद्धा गाणं बनवता येईल ना. बनवता येईल का? बनवलं ना. अगं परवा त्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या वेळेला जे राम आएंगे म्हणून गाणं लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये फिरत होतं, ते असंच तर बनवलं.
सर, माहिती प्रोसेस करण्याची कम्प्युटरची जबरदस्त कॅपॅसिटी आहे, मान्य आहे. पण मला सांगा, स्किल्सचं काय? म्हणजे काय म्हणायचं तुला? म्हणजे सर्जरीमध्ये एआयचा उपयोग होतो का? तू रोबोटिक सर्जरी बद्दल ऐकलंयस का? हा, म्हणजे तो रोबो असतो, सर्जरीला मदत करतो, एवढंच ऐकलंय थोडंफार. मी समजावतो तुला. शरीराच्या ज्या इंद्रियापर्यंत सर्जनचा हात पोचू शकत नाही, तिकडे या यंत्रमानवाचा आर्म सहज पोचतो. आणि मग मात्र तो जो सर्जन सांगतो त्याची आज्ञा पाळून अत्यंत उत्तम सर्जरी करतो. म्हणजे थोडक्यात काय, सर्जन पाहिजेच ना, हो की नाही? नाही, मला समजलंय सरांना काय सांगायचंय ते कळलंय मला. नाही, तुला कळलं असलं तरी ते तू नंतर मला सांग. सर, मला सांगा की सर्जन पाहिजेच म्हणजे बदललंय काय? फक्त टूल बदललंय. म्हणजे जी सुरी पूर्वी सर्जनच्या हातात असायची ती आता त्या रोबोच्या हातात आहे, बरोबर की नाही? नाही नाही, बरोबर आहे. म्हणजे तू जे म्हणतोयस ते सध्याच्या परिस्थितीत बरोबर आहे. पण जसजशी रोबोटिक सर्जरीची संख्या वाढेल तसं काय होईल की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तो रोबो सर्जरी पण शिकेल आणि मग काय सर्जनची गरज सुद्धा राहणार नाही. मला जे वाटत होतं ते खरं आहे. तुझ्यापेक्षा तुझी बायको जास्त हुशार आहे. अहो सर, बरोबर आहे तुमचं, पण म्हणजे मग तसं असेल तर ह्या एआय मुळे आपल्या ऑफिस मधल्या सगळ्या प्रोसेसेस पण संगणक शिकून घेईल ना. आता तुझ्या लक्षात आलं तर मग तुला घेऊन का चाललोय मी आजच्या सेमिनारला? म्हणजे मला त्या एआय वाल्याने सांगितलं तुमच्या कंपनीतल्या सर्वात हुशार मॅनेजरला बरोबर घेऊन या, म्हणजे आम्ही त्याला दाखवू की एआय काय करू शकतं आणि त्याने ठरवायचं की एआय मुळे कंपनीला कसा फायदा होऊ शकेल. हिला सांगा जरा सर. समजलं, आता तुम्ही प्रत्यक्ष सांगितलं म्हणून ठीक आहे, नाहीतर ही मला नेहमी बुद्धू समजत असते. बर, तुला अजून एक सांगू का? तू हुशार असलास तरी ती तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे. आता मी खाली जातो, गाडी पार्किंग बंद बाहेर काढतो, कारण आजच्या क्षणाला तरी गाडी मीच चालवतो, एआय चालवत नाही. येस, चल ग बाई, येतो मी. वा वा, पुढे वा सर तुम्ही, मी आलोच. या परत. अक्षय, हे सगळं ऐकून भीती वाटते ना रे. म्हणजे उद्याच्या एआयच्या जगात माणसाला माणसाची गरजच लागणार नाही की काय? वेडी आहेस का तू? अगं, बाकीच्यांचं माहिती नाही, पण ही सोफिया कितीही हुशार असली तरी तुझ्यासारखं प्रेमाने माणसं जोडून ठेवणं जमणार आहे का तिला? आणि हे बघ, 100 सोफिया जरी आल्या ना तरी माझ्या बायकोला रिप्लेस नाही करू शकत. हो का? आता मस्केबाजी पुरे झाली. अगं, मस्केबाजी नाही, खरंच सांगतोय. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही प्रगल्भ झाली, विचार करू लागली, मेंदूसारखं काम करू लागली, तरी तिला माणसासारखं मन कुठे असणार? कारण काय, शेवटी सोफिया जरी आली तरी भांडायला आणि प्रेम करायला बायकोच हवी. बरं बरं, पुरे आता मस्केबाजी, जा लवकर. सर खाली वाट बघतायत तुझी. आणि बरं अक्षय, एक सांगायचं राहिलं, संध्याकाळी ना आपल्या घरी कीर्तनाची प्रॅक्टिस आहे. आपल्या सोसायटीत कीर्तन उद्या आहे, पण त्याची प्रॅक्टिस आज आपल्या घरी आहे. अगं, संकष्टी काय, कीर्तन काय, काय चाललंय का तुझं? का हेही आईसाहेबांनी सांगितलं? अरे नाही रे बाबा, हे विज्ञानाचं कीर्तन आहे, विज्ञानाचं कीर्तन. आणि उर्मिलाताई फडके यांचं कीर्तन उद्या रंगणार आहे आपल्या सोसायटीत, पण त्याची मात्र प्रॅक्टिस तुला म्हंटल तसं आज आपल्या घरी आहे. तू आता निघ रे लवकर, मला सगळं आवरायचंय, सगळी अरेंजमेंट चेंज करायचे. चल चल. बरं बाई, जातो. बाय बाय. आता आजचे 3 प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, यंत्राला माणसासारखा विचार करायला लावणाऱ्या तंत्रज्ञानाचं नाव काय? प्रश्न क्रमांक 2, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने राम आएंगे हे जे गाणं बनवण्यात आलं त्यात आवाज कोणत्या गायिकेचा आहे? आता प्रश्न क्रमांक 3, माणसासारख्या बोलणाऱ्या चालणाऱ्या ज्या रोबोला सौदी अरेबियाचं नागरिकत्व देण्यात आलेलं आहे त्या रोबोचं नाव काय? या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आम्हाला ईमेलने कळवायची आहेत, ज्याचा ईमेल ID आत्ता स्क्रीनवर दिसतोय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा विज्ञानम जनहिताय. या भागाचे पुनःप्रसारण शनिवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती. देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान. विज्ञानाच्या
ज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय. सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी.